नमस्कार. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोसेवा ही काही नवीन नाही, आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. देशी गाई आपल्या संस्कृतीचा भाग आहे. गोसेवा ही अनादी काळापासून सुरू झालेली आहे. त्याचाच एक भाग आहे की आजही आपण संघटनादृष्ट्या काम करत आहोत. ह्या गोसेवेला नवीन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण एक नवीन YouTube वाहिनी सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे कोल्हापूर जिल्हा ऑफिशियल. या माध्यमातून आपण अधिकाधिक गोपालकांच्यापर्यंत पोहोचत आहोत. असं नाही की आमच्या मनामध्ये आलं आणि ही वाहिनी सुरू केली, असं नाही. याच्यापूर्वी ही वाहिनी येण्याच्या पूर्वी आपले गोभक्त गोबांधव कोणी 14 वर्षे काम करत आहे, कोणी 8 वर्षे काम करत आहे, कोणी 10 वर्षे काम करत आहे, कोणी 5 वर्षे काम करत आहे. या गोसेवेतील माझे गुरु चंद्रशेखर धर्माधिकारी सर यांनी मला साधारण 2015 साली सांगितलं की उदयराव, तुम्ही जरा जिल्ह्याच्या गोसेवेमध्ये लक्ष घाला. तेव्हापासून आम्ही याच्यामध्ये आहोत. तेव्हापासून जिल्हाभर आमचा प्रवास सुरू असायचा. त्यावेळी आम्ही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच बांधव असायचो. आणि जेव्हा लक्षात आलं की या प्रवासामध्ये की आपल्यासारखी गोसेवा करणारे आपले अनेक बांधव आहेत, अनेक शेतकरी आहेत, अनेक माता भगिनी आहेत जे गोसेवा करत आहेत. या सर्वांना एकत्र आणणं आणि संघटनात्मक काम करणं ही काळाची गरज होऊन बसली. मग त्यासाठी आम्ही बैठका घ्यायच्या आणि मग लक्षात आलं की ह्या गोष्टीला आता आणखीन पुढे नेण्यासाठी आपण संघटनात्मक दृष्ट्या आपण एकत्र येणं आवश्यक आहे. ते यायचं कसं, करायचं कसं याविषयी आम्हाला कुणाला काहीच माहिती नव्हतं. मग आम्हीच बांधवांनी आपापली जबाबदारी विभागून घेतली. कुणी शिरोळ तालुक्यामध्ये काम करेल, कुणी पन्हाळा तालुक्यामध्ये काम करेल, कुणी हातकणंगले तालुक्यामध्ये काम करेल. याप्रमाणे आम्ही सर्व जबाबदारी वाटून घेतली. आपल्या बांधवापैकी कोणी म्हटलं गायीवर आधारित शेती हा विषय एकटा सांभाळेल, शेतीवर आधारित उत्पादन हा एक विषय एकटा सांभाळेल, शेतीवर आधारित चिकित्सा हा एक विषय सांभाळेल. सर्वांनी स्वयंपूर्णपणे, स्वयंस्फूर्तपणे ही जबाबदारी स्वीकारली. कुणी नाही म्हणालं नाही, कुणी हे कसं करू म्हणालं नाही, कुणा अडचण सांगितली नाही. सर्वांनी स्वयंप्रेरित होऊन काम केलं. आणि हे कामाचा परिणाम आहे की आज ही जबाबदारी, आज ही सेवा संपूर्ण जिल्ह्याभर पसरलेली आहे. जसं काम, जसं सेवा वाढत जाईल तसं याचा व्यापही वाढत चालला. जोडल्या जाणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली आणि आज मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुद्धा ह्या गोष्टी सहभागी होईनाशा झाल्या. कालानुरूप याच्यामध्ये बदल होत गेला. आम्ही काही प्रशिक्षण घ्यायचो, बैठका घ्यायचो. पण बैठक आणि प्रशिक्षणामध्ये जे काही 10, 20, 25, 40 लोक यायचे त्यांच्यापुरते प्रशिक्षण मर्यादित राहावं लागलं. नंतर प्रशिक्षणार्थी लोक म्हणायला लागले की हे प्रशिक्षण जसं तुम्ही घेतला तसं ते आम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळे घेणं हे वेळेनुसार थोडं खर्चिक व्हायला लागलं. त्याला शारीरिक खर्च व्हायला लागला, बौद्धिक खर्च व्हायला लागला, वेळेचा खर्च व्हायला लागला, आर्थिक खर्च पडायला लागला. आणि एवढं करून त्याला मर्यादा लागली की जे आपण जिल्ह्याभर पोहोचणं आवश्यक आहे ते पोहोचू शकत नव्हतं. हे सर्व टाळण्यासाठी एक व्हिडिओ बनवून जर आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व जर गोपालकांच्यापर्यंत पोहोचलो तर ही सर्व ऊर्जा, ही सर्व शक्ती, हा सर्व वेळ आपला कायमस्वरूपी वाचेल व त्यातून काहीतरी ठोस काम आपल्याला उभा करता येईल. मग गायीवर आधारित चिकित्सा असू दे, मानवी चिकित्सा असू दे, गो चिकित्सा असू दे, शेती असू दे, उत्पादन असू दे, बाजारपेठ असू दे, यांचं संघटन असू दे, गायीवर असणारी सध्या उपलब्ध असणारी सर्वच्या सर्व इत्यंभूत माहिती या वाहिनीच्या माध्यमातून आज आपण सर्वांच्या पर्यंत इथून पुढे पोहोचणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याच लोकांची यशोगाथा आहे, नवीन नवीन प्रयोग आहेत, नवीन नवीन अभ्यास आहेत. या गायीबरोबर, गायीच्या पंचगव्याच्या बरोबर आम्ही लोकांनी जो काही अभ्यास केला, जे काही ज्ञान आम्हाला मिळालं, जे काही प्रयोग आम्हाला केले, जे काही अनुभव आम्हाला आले, या सर्व गोष्टी आम्ही याच्या माध्यमातून टाकणार आहोत. आमच्या गोपालकांनी कुठे तपासणी करून घेतलेली नाही, पण आम्हाला मिळालेलं ज्ञान, आम्ही केलेले प्रयोग आणि आम्हाला आलेले अनुभव, आमच्या चर्चा आपण यांच्यामध्ये नियमितपणे आपल्या सर्वांना सांगत जाणार आहोत. ह्या सर्वांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. इथून पुढे कोल्हापूर जिल्हा गोसेवा ऑफिशियल ही वाहिनी, ही चॅनल, युट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करावे, लाईक करावे व आपल्या मित्र परिवारामध्ये पाठवून त्याला सहकार्य करावे. मित्रांनो, ही वाहिनी कुठल्या एका व्यक्तीची नाही, कुठल्या संघटनेची नाही, याचा कुणीही मालक नाही. आपण सर्व गोपालक जे जिल्हाभर आपल्याला पसरलेले आहेत हेच त्याचे मालक आहेत, हेच त्याची कार्यकारिणी आहे. ह्या युट्यूब वाहिनीचा फायदा ह्या सर्व गोपालकांना होणार आहे. हे पुन्हा एकदा व्यक्ती सापेक्ष नाही, हे गाय सापेक्ष आहे. गायीसाठी आपण हे करत आहोत. यातून कोणीही काहीही निस्वार्थपणे काम करणारी आपली मंडळी आहेत, ही काम करत आहेत. ही गेली 10 वर्षे, 5 वर्षे, 18 वर्षापासून सुरू आहे आणि आजही सुरू राहणार आहे. आपण सर्वांनी चॅनल सुरू करावे, सबस्क्राईब करावे, लाईक करावे व आपल्या मित्र बांधवांच्या पर्यंत पाठवून त्याला आणखी सबस्क्राईब मिळतील असं आपण पहा. नमस्कार.